गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील विरार पूर्व मनवेलपाडा या ठिकाणी आम्ही विरारकर कोकण महोत्सव हा साजरा केला जात आहे। संस्कृती, मेजवानी आणि लोकपरंपरा याचा एकत्रित मेळ असलेला आम्ही विरारकर कोकण महोत्सव हा जोरदाररित्या साजरा केला जात आहे। बहुजन विकास आघाडी पुरस्कृत हा महोत्सव आहे। गेल्या वर्षी या महोत्सवाला तुंबाड गर्दी होती, परंतु यंदाच्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली आहे। इतकंच नाही तर यंदाच्या वर्षी हा महोत्सव तब्बल 15 दिवस चालणार आहे। आतापर्यंत या महोत्सवाचे 12 दिवस पूर्ण झालेले आहेत। 15 डिसेंबर रोजी बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजयजी पाटील यांच्या हाताने या महोत्सवाचे उद्घाटन झाले आणि त्यानंतर या महोत्सवाला सुरुवात झाली। यामध्ये पारंपरिक वेशभूषा स्पर्धा, दशावतार नाटक, महाराष्ट्राची लोकधारा, लावणी, नजराणा, लहान मुलांपासून सर्वांसाठी विविध स्पर्धा व बक्षिसे, याचबरोबर महिलांसाठी देखील विविध स्पर्धा व बक्षिसे आयोजित करण्यात आली आहेत। याचबरोबर कार्टविल फाउंडेशन हे या कार्यक्रमाचे, या महोत्सवाचे आयोजक आहेत। गेल्या वर्षीपेक्षा जास्त गर्दी यंदाच्या वर्षी या महोत्सवामध्ये पाहायला मिळत आहे। तसंच यंदाच्या वर्षी बुधवारी रोजी लावणीच्या कार्यक्रमामध्ये तुंबड गर्दी असे या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळाली। गेल्या वर्षीप्रमाणे या महोत्सवाचे काहीच दिवस होते, परंतु यंदाच्या वर्षी दिवस वाढवण्यात आलेले आहेत। लोकांचा वाढता प्रतिसाद तसंच वाढती मागणी पाहता बहुजन विकास आघाडीचे माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे दिवस वाढवलेत। दरवर्षी ते अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतात। मग ती दहीहंडी असू दे किंवा मॅरेथॉन, अशा कार्यक्रमांचं आयोजन करत नेहमीच नागरिकांना विविध मनोरंजनाची साधनं देत असतात। 15 दिवस हा महोत्सव चालणार आहे। तर आतापर्यंत या 10 दिवसात ते 12 दिवसांमध्ये आतापर्यंत डबलवारी भजन तसंच लोकरंग, इतकंच नाही तर रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, दशावतार नाटक आणि लहान मुलांचे नृत्य स्पर्धा देखील पार पडलेल्या आहेत। येणाऱ्या शुक्रवारी या ठिकाणी मिस विरारकर हे देखील पार पडणार आहे। तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी देखील गर्दी जमणार असल्याचं सांगितलं जाते। दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील या ठिकाणी स्थानिक नागरिकांना आपले संधी मिळाली आहे। त्यामुळे या ठिकाणी महिला असू दे किंवा लहान मुलं भरभरून त्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतल्याचं पाहायला मिळतो। पाककला स्पर्धा, रंगोळी या स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षीपेक्षा जास्त गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली। लोकांची संख्या आणि लोकांचं प्रेम या संपूर्ण महोत्सवावर वाढत असल्या कारणाने या ठिकाणी बहुजन विकास आघाडीने देखील यंदाच्या वर्षी चांगलीच सुविधा केल्या असल्याचं पाहायला मिळत आहे। जाणून घेऊया नागरिकांची यावर काय प्रतिक्रिया आहे, त्यांना यावर काय म्हणायचंय आणि यंदाचा कोकण महोत्सव हा कसा पार पडतोय। मी रोहिणी लक्ष्मण वर्धनकर। काय सांगाल, कसं वाटतंय? मागच्या वर्षी किती मजा केली आणि यावर्षी काय फरक आहे? गेल्या वर्षी 4 दिवस प्रोग्राम होता, ह्या वर्षी सरांनी 15 दिवस प्रोग्राम ठेवला आणि खूप मस्त, आम्ही नेहमी येतो, एन्जॉय करतो, बरं वाटतं। मी दीपिका मिस्त्री, बहुजन विकास आघाडीतर्फे आम्ही विरारकर कोकण महोत्सव 15 तारीखपासून ठेवण्यात आलेला आहे। त्या दिवसापासून रेग्युलरली मी मानसिकदृष्ट्या एकदम फ्रीली ह्या कार्यक्रमामध्ये आलेली आहे। कसं वाटतंय? छान वाटतं, एकदम मी टेन्शन फ्री झाली असं वाटतं आणि एवढं पब्लिक बघून असं वाटतं की काहीतरी चांगला कार्यक्रम केला बहुजन विकास आघाडीने, असं म्हणजे माझ्या मनाला फील झालं एकदम। नमस्ते, बहुजन विकास आघाडीतर्फे मी कार्य करत आहे। तर माझ्या आप्पा म्हणजे आमदार हितेंद्र ठाकूर आणि प्रशांतजी राऊत यांच्यातर्फे आम्ही विरारकर कोकण महोत्सव हा साजरा आज 15वा दिवस साजरा होतो आहे। ह्याच्यात लावणी हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पार पडला आहे आणि हा अतिशय म्हणजे शिट्या वाजवून लोकांनी त्याचा आनंद घेतलेला आहे। धन्यवाद। बहुजन विकास आघाडी प्रस्तुत आम्ही विरारकर कोकण महोत्सव। तर आज इथे आमच्या इथे भगिनी जमलेल्या आहेत। आता हा भरपूर दिवसाचा जो कार्यक्रम चालू झालाय, पहिला आमच्याकडे सोलो डान्स, त्याच्यानंतर इथे डुएट डान्स झालेले आहेत, रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा झालेल्या आहेत, दशावतारी नाटक झालेले आहे, लोकरंग झालेला आहे। आज आहे लावणीचा कार्यक्रम आणि परत अजून विरारकर महोत्सवामध्ये आम्ही विरारकरमध्ये मिस विरारकर हा कार्यक्रम सुद्धा होणार आहे आणि त्याच्यानंतर महिलांसाठी विशेष खेळ वगैरे, जादूचे प्रयोग सुद्धा झालेले आहेत, महिलांसाठी विशेष खेळ सुद्धा आहेत आयोजित करण्यात आलेले आणि त्याच्यानंतर बक्षीस समारंभ हा कार्यक्रम आहे। अशा प्रकारे हा आम्ही विरारकर महोत्सव चालू आहे। तर तुम्ही याचा आस्वाद घ्या, आनंद घ्यायचा।